आपल्या OMR शीटच्या रेकॉर्डेड रिस्पॉन्स जे तर ते आपल्याला मिळाले. आपण लॉग इन ID, पासवर्ड टाकून ते OTP येतो ते सगळं चेक केलं. आता या दरम्यान काय झालं, की बऱ्याच मुलांचे मेसेज आहे आणि पोलसुद्धा घेतलेला होता. तर या पोलच्या दरम्यान एक गोष्ट लक्षात आली किंवा मग WhatsApp मेसेज आहे, कॉल आहे. तर या दरम्यान नेमके किती स्कोअर मुलं सांगतायत. तर म्हटलं तुमच्यासोबत थोडाफार हा डेटा शेअर करावा. आता अकॅडमीला येणारे कॉल्स आहे, WhatsApp मेसेज आहे, आपल्या YouTubeच्या कमेंट आहे आणि सोबत मी काय केलं, की जिजाऊ अकॅडमी सारखे अजून बरेचसे काउन्सिलिंग सेंटर आहे, की जे या प्रक्रियेमध्ये आहे. तर त्यांच्यासोबत सुद्धा रात्री बऱ्याच उशिरापर्यंत मी वेगवेगळ्या आमच्या मित्रासोबत चर्चा केली, की त्यांना नेमके कोणते कॉल येत आहेत. तर आता एक डेटा आपल्याला असा सांगतोय महाराष्ट्राचा, की 650च्या वर जे कॉल करणारे मुलं आहे किंवा जे मेसेज करणारे मुलं आहे, तर त्यांची संख्या खूप कमी आहे. तर त्यामुळं तुम्ही जर समजा 650च्या वर असाल, तर तुम्ही एकदम सेफ झोनमध्ये आहे. आता यानंतर जास्तीत जास्त कॉल नेमके कोणत्या विद्यार्थ्यांचे? तर साधारण एक 500 पासून तर 550 पर्यंत म्हणजे 550 पर्यंत या दरम्यान कॉल करणारे किंवा मग मेसेज करणारे तर यांची संख्या जास्त आहे. मग ती कॅटेगरी OBC सांगतायत, विजे सांगतायत, ओपन सांगतायत. पण 500 आणि 550च्या दरम्यानचा जो क्राउड आहे, तर तो थोडा जास्त वाटून राहिला. आता यानंतर कोणता ग्रुप असा आहे, की ज्यांचे मेसेज किंवा कॉल कमी आहे? तर आता हे तर मी अगोदर तुम्हाला सांगितलं, की 650 प्लस किंवा मग 550 पासून तर 650 पर्यंत. 650 प्लस तर एकदम रिअर कॉल आहे. पण 550 ते 650 या दरम्यान पण कॉलची संख्या खूप कमी आहे. म्हणजे सगळ्याच ठिकाणी जिजाऊ अकॅडमीलाच नाही तर बाकी पण ठिकाणी मी चर्चा केली, तर त्यांच्याकडे पण हीच सिच्युएशन आहे. आता यानंतर एक साधारण 470 म्हणजे पावणे 500 सर, म्हणजे 480, 490 या दरम्यानची संख्या जास्त आहे. म्हणजे हे जे MBBSसाठी बाउंडरीवर येणारे मुलं आहे, तर हे थोडं जास्त सांगतायत. म्हणजे जास्तीत जास्त कॉल जे मेसेज आहे, तर या मुलांचे जास्तीत जास्त आहे. तुमच्या कॅटेगरीनुसार नेमका तुमचा स्कोर किती येतोय, नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये पेस्ट करा. म्हणजे इतरांना याचा फायदा होईल थोडाफार आणि जिजाऊ अकॅडमी जर जॉइन करायची असेल, तर नक्की लवकर निर्णय घ्या. कारण नंतर मग एकदा रिझल्ट लागला, की खूप लवकर आमच्या सीट्स फुल होतात आणि लिमिटेड असतात. नंतर आम्ही घेत नाही. दरवर्षी तुम्ही मागचे व्हिडिओ पहा. पब्लिक व्हिडिओमधून मी सांगतो, की आमचे रजिस्ट्रेशन संपले. आता यानंतर एक 400 ते 460 या दरम्यान कॉल करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. मेसेज पण खूप कमी आहे. 400 ते 460च्या दरम्यान. थोडक्यात एकच आहे, MBBS आपलं जर टार्गेट असेल, पावणे 500च्या वरचे 550, 550 पर्यंतची कॉलची संख्या जास्त आहे. पण 400, 460 पर्यंत जे मुलं आहे, तर ते थोडे कमी आहे. एकतर असा विषय येऊ शकतो, की त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे, की आपल्याला एकतर हे क्षेत्र बदलायचं किंवा मग रिपीट करायचं किंवा मग कदाचित BMSकडे वळले असतील. त्यामुळे त्यांनाही गॅरंटी आहे, की आपण BMSचा इझिली लागणार आहे. तर त्यामुळं कुठं काही कॉल करून विचारून काही फायदासुद्धा होणार नाही. पण काही मुलं आहेत, की जे 400 आणि 450च्या दरम्यान कॉल करतायत, मेसेज करतायत. पण खूप कमी संख्या आहे यांची. कमी संख्या म्हणजे ते मुलं कमी राहतील असा विषय नाही. पण त्यांच्या इन्क्वायरीज कमी आहे, जवळपास काउन्सिलिंग सेंटरकडं. आता यानंतर जास्तीत जास्त मुलं पुन्हा कुठे येऊन राहिले ते लक्षात घ्या. 300 आणि 350 या दरम्यान BMS करायचं, तर हे जास्त इंटरेस्टेड आहे. तर त्यातल्या त्यात 300, 300, 350, 315 या दरम्यान मुलं जास्त सांगतायत स्कोअर. आणि त्यानंतर मग परत हा जो डेटा आहे, हा जो फ्लो आहे, तर तो थोडा कमी कुठं होतो, म्हणजे जास्त कुठं होतोय? 270, 280 या दरम्यान पुन्हा हे जास्त आहे. म्हणजे जर आपण एक प्रेडिक्शन जर का केलं, तर एक क्राउड तिथं तयार होऊन राहिला आणि पुन्हा मग 200च्या आतले कॉल एकदम नसल्यासारखे. थोडक्यात त्यांना एक तर रिपीट आहे किंवा मग दुसऱ्या क्षेत्रात जायचंय किंवा BHMS करायचंय. तर असे मुलं आहेत ते. तर त्यामुळं तुम्ही जर समजा एक 250-250 पर्यंत असाल समजा, तर तुम्हाला लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे. तुम्हाला MBBS, BDS किंवा BMS जर करायचं असेल, तर थोडं लवकर निर्णय घ्या. कारण एकदा जर प्रक्रिया सुरू झाली, अदर स्टेटमध्ये जर तुम्हाला जायचं असेल, तिकडच्या पण सीट्स चांगल्या कॉलेजच्या जर का एकदा निघून गेल्या, तर मग एकदम लो ग्रेडवाले कॉलेज राहतात. मग काय होतं, की आपला स्कोअर आहे, आपल्याकडे थोडाफार पैसा पण होता. पण मग एकदम जिथं अकॅडमिक मिळत नाही किंवा जिथं प्रॅक्टिस होत नाही, तर अशा कॉलेजमध्ये पण आपल्याला शेवटी ॲडमिशन करावी लागते. तर त्यामुळं एकदा रिझल्ट लागू द्या, रँक येऊ द्या. रँक आल्याच्यानंतर आपल्याला करेक्ट प्रेडिक्ट करता येईल, की कुठपर्यंत हा कट ऑफ थांबू शकतो. कारण आता सध्या या स्कोअरनुसार हे मुलं जे सांगतायत, तर आता नेमके किती मुलं येतात? कारण बरेच कॉल जे आहेत, तर ते आता बरेचसे जण असे असतील, की जे कॉल किंवा मेसेजेस करत नाही. ते सध्या सुप्तावस्थेत आहे. रिझल्ट नंतर सगळा डेटा क्लिअर होणारच आहे. तर त्यामुळं तोपर्यंत वेट करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. आज आपण थांबूया. ओके, बाय.